गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टार्टिंग विथ द बीडब्ल्यू. बीडब्ल्यू मध्ये बेटा आपला काल महत्वाचा कन्सेप्ट चालू झाला होता, तो म्हणजे कुठला बेटा, इलेक्ट्रिक सर्किट आणि मॅग्नेटिक सर्किट. बोललो होतो प्रत्येक पेपरमध्ये येतो म्हणजे येतोच, प्रत्येक पेपरमध्ये. असा एखादाच पेपर जर ज्याच्यामध्ये हा कन्सेप्ट विचारला जात नाही. त्याच्यामध्ये आपले दोन कन्सेप्ट काल झाले होते बेटा, करंटचा आणि केएमएफचा. आठवत आहे? करंट इलेक्ट्रिक फील्ड मध्ये काय असतो? करंट. करंट म्हणजे काय असतो बेटा? द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन. ठीक आहे. युनिट काय असतं त्याचं? एम्पियर. बघितलं होतं. तसं इकडे करंट असतो, तसं इकडे काय असतो? फ्लक्स. द फ्लो ऑफ मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेस. कुठून कुठे बेटा? फ्रॉम नॉर्थ पोल टू साऊथ पोल. फ्रॉम नॉर्थ पोल टू साऊथ पोल. याच्यामध्ये काय असतो? फ्लक्स असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा कन्सेप्ट काय बघितला होता आपण? याच्यामध्ये ईएमएफ असतो. ईएमएफ म्हणजे काय असतो? इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजे काय? द फोर्स ऑफ द प्रेशर दॅट कॉजेस इलेक्ट्रॉन्स टू मूव्ह इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन. ठीक आहे. युनिट काय त्याचं? व्होल्ट. युनिट काय आहे? व्होल्ट. पुढे बघायला गेलं तर इथे काय असतं बेटा? एमएमएफ. एमएमएफ म्हणजे काय? मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स. द फोर्स ऑफ द प्रेशर दॅट कॉजेस द मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेस टू मूव्ह इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन. टू मूव्ह इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन. ठीक आहे. कुठून कुठे? बेसिकली फ्रॉम नॉर्थ पोल टू साऊथ पोल. जसं फ्लक्स मध्ये होतं. युनिट काय होतं त्याचं? एमएमएफचं एम्पियर टर्न्स. युनिट काय होतं? एम्पियर टर्न्स. हे दोन फंडे माझे काल झाले होते बेटा. ठीक आहे. हे दोन फंडे काल मी शिकवले होते. पुढचा पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला. पुढचा पॉईंट जो आहे तो मी आधी सांगतोय, मग आपण बघू. ठीक आहे. याच्यामध्ये ना बेटा रेजिस्टन्स प्रेझेंट असतो. याच्यामध्ये काय असतो? रेजिस्टन्स. रेजिस्टन्स काय करतो? ऑपोजिशन इन द फ्लो ऑफ करंट. करंटला डिनोटेशन केलं होतं बेटा आयनी. आठवत आहे? फ्लक्सला फायनी. तसं इथे रेजिस्टन्स. रेजिस्टन्स काय करतो बेटा? ऑपोजिशन इन द फ्लो ऑफ करंट. ऑपोजिशन इन द फ्लो ऑफ करंट. जसा इकडे रेजिस्टन्स असतो ना, तसा इकडच्या साईडला रिलक्टन्स असतो. तसा इकडच्या साईडला काय असतो बेटा? रिलक्टन्स. रेजिस्टन्सला डिनोट केलं जातं आर या सिम्बॉलने, रिलक्टन्सला डिनोट केलं जातं एस या सिम्बॉलने. रिलक्टन्स काय असतो? ऑपोजिशन इन द फ्लो ऑफ फ्लक्स. अपोज करतो. कशाला? फ्लक्सला अपोज करतो. रेजिस्टन्स काय करतो? ऑपोजिशन इन द फ्लो ऑफ करंट. ऍक्च्युली जर बघायला गेलं, जेवढं आपलं शिकलोय आतापर्यंत त्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन म्हणजेच कंपॅरिझनच्या फॉर्ममध्ये त्यांनी आपल्या इथे घेतलेलं आहे. कुठल्या कुठल्या फील्ड झाले बेटा? इलेक्ट्रिक फील्ड पण बघितलं बऱ्यापैकी आपण, मॅग्नेटिक फील्ड पण बघितलं. ठीक आहे. या दोघांचं आता इथे काय होतंय? कंपॅरिझन. पुन्हा एकदा रेजिस्टन्स काय? ऑपोजिशन इन द फ्लो ऑफ करंट. ठीक आहे. रिलक्टन्स म्हणजे काय? ऑपोजिशन इन द फ्लो ऑफ फ्लक्स. याचं युनिट काय बेटा? ओहम. याचं युनिट काय येतं? आठवा बघा. रिलक्टन्स एस इज इक्वल टू एम्पियर टर्न्स पर वेबर. आठवलं का? एम्पियर टर्न्स पर वेबर. नसेल आठवत तर प्लीज मागे जाऊन बघा, म्हणजे लक्षात येईल. एम्पियर टर्न्स पर वेबर. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यासाठी माझ्याकडे फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला किती असतो बेटा? आर इज इक्वल टू रो एल अपॉन ए. रेजिस्टन्स साठी फॉर्म्युला आहे कुठला बेटा? आर इज इक्वल टू रो एल अपॉन ए. तसाच रिलक्टन्स साठी पण माझ्याकडे फॉर्म्युला आहे. एस इज इक्वल टू, एक काम करतो, खूपच चिंधडी होऊन जाईल. चलो, आर इज इक्वल टू किती असतो बेटा? रो एल अपॉन ए. त्याच्यानंतर एस इज इक्वल टू किती असतो? एल अपॉन म्यू झिरो म्यू आर इंटू द ए. अजून एक फॉर्म्युला एम एम एफ अपॉन फाय. एम एम एफ अपॉन फाय. आठवलं बेटा? ठीक आहे. चलो, आता थर्ड पॉईंट लिहून घ्यायचा आहे. थर्ड पॉईंट टाका. आधी इलेक्ट्रिक फील्डच्या खाली रेजिस्टन्स. आधी इलेक्ट्रिक फील्डच्या खाली रेजिस्टन्स डॅश करा, पुढे लिहा. डॅश करा, पुढे लिहा. रेजिस्टन्स इज द ऑपोजिशन इन द फ्लो ऑफ करंट. रेजिस्टन्स इज द ऑपोजिशन इन द फ्लो ऑफ करंट. Resistance is the opposition in the flow of current. Resistance is the opposition in the flow of current. तिथेच खाली its unit is ohm. तिथेच खाली बेटा इलेक्ट्रिक फील्ड मध्येच हा. तिथेच खाली its unit is ohm. तिथेच खाली कॅपिटल R is equal to rho L upon A. तिथेच खाली कॅपिटल R is equal to rho L upon A. कॅपिटल आर इज इक्वल टू काय असतं बेटा? रो एल अपॉन ए. नेक्स्ट, आता इकडच्या बाजूला रिलक्टन्स. मॅग्नेटिक फील्डच्या खाली लिहा, किंवा मॅग्नेटिक सर्किटच्या खाली लिहा रिलक्टन्स. मॅग्नेटिक फील्डच्या खाली लिहा, मॅग्नेटिक सर्किटच्या खाली लिहा रिलक्टन्स. डॅश करा, पुढे लिहा. रिलक्टन्स is defined as the opposition in the flow of flux. Reluctance is defined as the opposition in the flow of flux. Reluctance is defined as the opposition in the flow of flux. खालच्या वेळी its unit is ampere turns per Weber. Its unit is ampere turns per Weber. Its unit is ampere turns per Weber. खाली
त्याचे फॉर्म्युले एस इज इक्वल टू एल अपॉन म्यू झिरो म्यू आर इंटू द ए विच इज इक्वल टू एम एफ अपॉन 5 लिहून घ्या. ओके, आता ना बेटा पुढचा पॉईंट पहा. जर मी या इक्वेशन्स कडे बघितलं तर माझ्या असं लक्षात येतं रेजिस्टन्स जो आहे ना तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. डायरेक्टली म्हणजे काय, वरच्या बाजूला असते, इन्व्हर्सली कुठे असते बेटा, खालच्या बाजूला. आता एक गोष्ट लक्षात घ्या, मी जर असं लिहिलं एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द वाय, हे काय झालं, डायरेक्टली प्रोपोर्शनल. डायरेक्टली प्रोपोर्शनल मध्ये काय होतं बेटा, एक्सची जर किंमत वाढली तर वायची पण किंमत वाढते. ठीक आहे, आणि एक्सची किंमत कमी झाली तर वायची पण किंमत काय होते बेटा, कमी होते. हा कुठला फंडा झाला, डायरेक्टली प्रोपोर्शनल. तेच जर मी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल लिहिलं, ए इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द बी. इन्व्हर्सली म्हणजे उलट येतं, 1/1 येतं. याचं मिनिंग काय झालं बेटा, जर ए ची किंमत वाढली तर बी ची किंमत कमी होते, त्याच्यानंतर ए ची किंमत कमी झाली तर बी ची किंमत वाढते. काय झालं, काही नाही, कळालं. ठीक आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल, फरक मिनिंग कळालं. ओके, ज्यांना नसेल माहिती त्यांनी प्लीज आपल्या जागेमध्ये लिहून घ्या. डायरेक्टली प्रोपोर्शनल मध्ये काय, एक ची किंमत वाढली दुसरी पण किंमत वाढते, एक किंमत कमी झाली दुसरी पण किंमत कमी होते. ए इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द बी म्हटलं तर इन्व्हर्सली म्हटलं की ते 1/1 असतं बेटा. इन्व्हर्सली म्हटलं की काय असतं, 1/1. मग ए ची किंमत वाढली तर बी ची किंमत कमी झाली, ए ची किंमत कमी झाली तर बी ची किंमत काय बेटा, वाढेल. मग आता इथे जर बघितलं तर रेजिस्टन्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कशाला, लेंथला, आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे कशाला, क्रॉस सेक्शन एरियाला. रेजिस्टन्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे लेंथला आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल कशाला बेटा, क्रॉस सेक्शन एरियाला. तसंच इकडे रिलक्टन्स पण सेम. रिलक्टन्स पण जो आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे बेटा कशाला, लेंथला, आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल कशाला, एरियाला, आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल कशाला, एरियाला. कळालंय. चलो पुढचा पण घ्या. तिथेच आता इलेक्ट्रिक फील्डच्या खाली रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ. रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ and inversely proportional to the cross sectional area. Resistance is directly proportional to the length and inversely proportional to the cross sectional area. And inversely proportional to the cross sectional area. And inversely proportional to the cross sectional area. And inversely proportional to the कशाला बेटा, cross sectional area. आता मॅग्नेटिक सर्किटच्या खाली घ्या. Reluctance is directly proportional to the length. Reluctance is directly proportional to the length. Reluctance is directly proportional to the length and inversely proportional to the cross sectional area. And inversely proportional to the cross sectional area. बरं, लक्ष इकडे. पुढचा मुद्दा, इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ना बेटा कंडक्टन्स असतं. इलेक्ट्रिक फील्ड मध्ये कंडक्टन्स असतं विच इज इक्वल टू 1/, रेजिस्टन्स. विच इज इक्वल टू काय असतो बेटा, 1/, रेजिस्टन्स. इलेक्ट्रिक फील्ड मध्ये कंडक्टन्स असतो ज्याचा फॉर्म्युला किती असतो, 1/, रेजिस्टन्स. तसंच इकडच्या साईडला परमियान्स असतं. काय असतं बेटा, परमियान्स. परमियान्स इज इक्वल टू 1/, रिलक्टन्स. परमियान्स इज इक्वल टू 1/, रिलक्टन्स. परमियान्स इज इक्वल टू काय असतं बेटा, 1/, रिलक्टन्स. चलो घ्या दोघी साईडला. इथे लिहायचंय फॉर इलेक्ट्रिक सर्किट कंडक्टन्स इज इक्वल टू 1/, रेजिस्टन्स. For electric circuit, conductance is equal to 1/, resistance. बाजूला लिहायचं आहे. For magnetic circuit, permeance is equal to 1/, reluctance. For magnetic circuit, permeance is equal to 1/, reluctance. For magnetic circuit, permeance is equal to 1/, reluctance. झालंय. ओके, आता पुढे जर मी I इज इक्वल टू घेतलं करंटचा इक्वेशन, करंटची इक्वेशन केली I इज इक्वल टू V/R. V यालाच मी काय लिहू शकतो बेटा, EMF. माहिती आहे व्होल्टेज आणि EMF बऱ्यापैकी कसं असतं, सेम. मग तसंच हे कशात झालं बेटा, इलेक्ट्रिक फील्ड मध्ये I येतो, व्होल्टेज येतं आणि रेजिस्टन्स येतं. इथे I च्या ऐवजी काय बेटा, फाय म्हणजे काय झालं, फ्लक्स. इथे EMF येतो, तसं इकडे काय येतो बेटा, MMF येतो. MMF नीट लक्ष द्या. इकडे I आला तर आयच्या जागी इकडे काय, फाय आला. इथं EMF येतो, इथं काय आला, MMF आला. त्याला डिवायडेड बाय इथं रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्सचे ऑपोजिट इकडे काय बेटा, रिलक्टन्स, म्हणून याला डिवायडेड बाय खाली किती, S. म्हणजे फाय इज इक्वल टू काय आलं बेटा, MMF/S. फाय इज इक्वल टू फॉर्म्युला किती आला, MMF/S. फाय इज इक्वल टू फॉर्म्युला किती आला बेटा, MMF/S. चलो लिहून घ्यायचंय. फॉर इलेक्ट्रिक सर्किट I इज इक्वल टू V/R, ब्रॅकेटच्या आतमध्ये MMF/R. आणि फॉर मॅग्नेटिक सर्किट फाय इज इक्वल टू MMF/S.
For magnetic circuit, phi is equal to mmf upon s. ओके. आता जर तुम्ही ऑब्झर्व करत असाल ना बेटा, तर इलेक्ट्रिक फील्ड मध्ये आपण म्यू 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 लिहायचं, आठवतंय का? नाही, इप्सिलॉन लिहितो आपण. काय लिहितो? सॉरी, इप्सिलॉन. आणि इकडच्या साईडला म्यू असतो. म्यू म्हणजे काय होतं बेटा? परमियाबिलिटी. तसं म्यू इप्सिलॉन म्हणजे काय असतं? कंडक्टिव्हिटी. म्हणजे काय आलं याच्यामध्ये? इप्सिलॉन म्हणजे कंडक्टिव्हिटी. हा पॉईंट सांगितलेला नाही आतापर्यंत, नीट लक्ष द्या. याच्यामध्ये इप्सिलॉन असतो. आता याला नाव काय? प्लीज लिहून घ्या. याला म्हणतात इप्सिलॉन. याला काय म्हणतात बेटा? इप्सिलॉन. इप्सिलॉनचं मिनिंग काय असतं बेटा माहिती का? कंडक्टिव्हिटी. इप्सिलॉनचं मिनिंग काय असतं? कंडक्टिव्हिटी. इप्सिलॉनचं मिनिंग काय असतं बेटा? कंडक्टिव्हिटी. तसंच म्यूचं मिनिंग काय असतं? परमियाबिलिटी. म्यू म्हणजे काय असतं? परमियाबिलिटी. म्हणजे इलेक्ट्रिक फील्डमध्ये काय असतं? कंडक्टिव्हिटी. आणि मॅग्नेटिक सर्किटमध्ये काय असतं? परमियाबिलिटी. लिहून घ्या. इन इलेक्ट्रिक सर्किट दॅट कन्सिस्ट ऑफ कंडक्टिव्हिटी. In electric circuit that consists of conductivity. ब्रॅकेटच्या आतमध्ये इप्सिलॉन. ब्रॅकेटच्या आतमध्ये इप्सिलॉन. मॅग्नेटिक सर्किटच्या खाली. इन मॅग्नेटिक सर्किट that consists of permeability. In magnetic circuit that consists of permeability. That consists of permeability. ओके, झालंय. पुढे बोलायला गेलो बेटा, याच्यामध्ये जसं मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी होती, आठवते बेटा? मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी इज द रेशियो ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स पर युनिट एरिया. आठवते? इट इज द रेशियो ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स पर युनिट एरिया. जसं इथे मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी असते, तशी इथे करंट डेन्सिटी असते. त्याला डिनोट करतात डेल्टा या सिम्बॉलने. आता याचं मिनिंग काय बेटा? डेल्टा. त्याला काय नाव आहे? डेल्टा. इट इज द रेशियो ऑफ करंट टू द एरिया. का? फायच्या जागी काय येईल आणि एरियाच्या जागी एरियाच आहे, काही चेंज होत नाही. ठीक आहे. मग करंट डेन्सिटी काय सांगता येईल? इट इज द रेशियो ऑफ आय अपॉन ए. किंवा करंट डेन्सिटी कॅन बी गिवन बाय आय अपॉन ए, while the magnetic flux density can be given by phi upon a. ठीक आहे. करंट डेन्सिटी कॅन बी गिवन बाय डेल्टा इज इक्वल टू आय अपॉन ए, आणि मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी कॅन बी गिवन बाय बी इज इक्वल टू phi अपॉन ए. लिहून घ्या. इलेक्ट्रिक सर्किटच्या खाली द करंट डेन्सिटी कॅन बी गिवन बाय द करंट डेन्सिटी कॅन बी गिवन बाय the current density can be given by delta is equal to I upon A. आणि मॅग्नेटिक सर्किटच्या खाली the magnetic flux density can be given by the magnetic flux density can be given by magnetic flux density can be given by. आता इथे ना बेटा इलेक्ट्रिक सर्किटमध्ये दोन लॉज असतात. पहिला लॉ कुठला असतो? केव्हीएल. केव्हीएल म्हणजे किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ इलेक्ट्रिक सर्किटमध्ये. आता नवीन मुद्दे आहेत बेटा, बरेचसे नवीन मुद्दे. इलेक्ट्रिक सर्किटमध्ये दोन लॉज येतात, केव्हीएल आणि अजून एक असतो केसीएल. केव्हीएल म्हणजे किर्चॉफ्सचा व्होल्टेज लॉ आणि केसीएल म्हणजे किर्चॉफ्सचा करंट लॉ. तसं इथे व्होल्टेजच्या ऐवजी इथे येतो बेटा एमएमएफ लॉ. आता एमएफ लॉ का? व्होल्टेज म्हणजे ईएमएफ असतं, ईएमएफच्या ऑपोजिट काय आला? एमएमएफ. केसीएल. सी म्हणजे काय? करंटच्या ऐवजी इकडे काय बेटा? इथे काय येतो? किर्चॉफ्सचा फ्लक्स लॉ. इथे एमएफ लॉ, अजून एक कुठला आला? किर्चॉफ्सचा फ्लक्स लॉ. कळालंय? पुन्हा एकदा इथे दोन लॉस कुठले येतात बेटा? किर्चॉफ्सचा व्होल्टेज लॉ, इकडच्या साईडला काय येतो? एमएमएफ लॉ. इकडे केसीएल येतं आणि इकडे काय येतं? किर्चॉफ्सचा फ्लक्स लॉ. पूर्ण शब्द टाकायचा आहे. किर्चॉफ्सचं स्पेलिंग आहे KIRCHOFFS. ठीक आहे. चलो आता इलेक्ट्रिक सर्किटच्या खाली या. इन इलेक्ट्रिक सर्किट देयर कन्सिस्ट ऑफ टू लॉज. फर्स्ट किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. ब्रॅकेटच्या आतमध्ये केव्हीएल. ब्रॅकेटच्या आतमध्ये केव्हीएल. पुढे सेकंड किर्चॉफ्स करंट लॉ. ब्रॅकेटच्या आतमध्ये केसीएल. झालं. मॅग्नेटिक सर्किटच्या खाली या. इन मॅग्नेटिक सर्किट देयर कन्सिस्ट ऑफ टू लॉज, नेमली MMF law. Second,
Kirchhoff's flux law. Kirchhoff's spelling KIRCHOFFS. Kirchhoff's flux law. बरं, पुढचं आता मला सांगा, याच्यातून करंट फ्लो होतो. करंट फ्लो होताना कंपल्सरी काय लागतं बेटा? मीडियम. मीडियम म्हणजे काय? कॉपरची वायर लागेल, आयर्न लागेल, काहीतरी मेटल तर लागेल ना बेटा. मेटलमधूनच करंट फ्लो होईल, अन्यथा होईल का बेटा? नाही. म्हणजे काय लागलं? त्याला कंपल्सरी मीडियमची गरज लागली. इलेक्ट्रिक सर्किटमध्ये जेव्हा माझा करंट फ्लो होतो, कंपल्सरी मीडियमची गरज लागते. तसं मॅग्नेटिक सर्किटमध्ये फ्लक्स जेव्हा फ्लो होतो तो कुठून फ्लो होतो बेटा? एअरमधून. त्याला काय मीडियमची गरज आहे का? नाही. तो कशातून फ्लो होतो? मीडियममधून. त्याला मीडियमची गरज लागत नाही. तो डायरेक्टली कशातून जातो बेटा? एअरमध्ये. इलेक्ट्रिक सर्किटमध्ये माझा करंट फ्लो होतो, त्याला मीडियमची गरज लागते. ठीक आहे. मॅग्नेटिक सर्किटमध्ये माझा फ्लक्स फ्लो होतो, त्याला एअर ॲज अ मीडियम असतं किंवा मीडियमची गरज लागत नाही. मीडियम काय म्हणता येईल? एअर ॲज अ मीडियम म्हणता येईल. काय म्हणता येईल बेटा? एअर ॲज अ मीडियम. पुढचा पॉईंट, करंट डज नॉट पास थ्रू द एअर. इलेक्ट्रिक सर्किटच्या खाली लिहायचं आहे, करंट डज नॉट पास थ्रू द एअर current does not pass through the air and it requires the medium of the conductor 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 and it requires the medium of a conductor and it requires the medium of a conductor. झालं बेटा. पुढचा शेवटचा मुद्दा, याच्यामध्ये बेटा एनर्जी लागते. इलेक्ट्रिक सर्किटमध्ये एनर्जी इज रिक्वायर्ड टू प्रोड्यूस अ करंट अँड टू मेंटेन इट. एनर्जी इज रिक्वायर्ड टू प्रोड्यूस अ करंट म्हणजे एनर्जी दोन गोष्टींसाठी. कोणाकडे? दोन गोष्टींसाठी. कोणाकोणासाठी बेटा? करंट प्रोड्यूस प्रोड्यूस पण कर आणि त्याला मेंटेन पण कर. एनर्जी इज रिक्वायर्ड टू प्रोड्यूस द करंट अँड टू मेंटेन इट. इन इलेक्ट्रिक सर्किट एनर्जी इज रिक्वायर्ड टू प्रोड्यूस द करंट अँड टू मेंटेन इट. मॅग्नेटिक सर्किटमध्ये एनर्जी इज रिक्वायर्ड टू प्रोड्यूस द फ्लक्स बट नो नीड टू मेंटेन इट. त्याला मेंटेन करायची गरज नाही, ऑटोमॅटिक मेंटेन होतो. म्हणजे एकदा फ्लक्स प्रोड्यूस झाला की तो काय फ्लक्स कुठे जात नाही. ठीक आहे. तो कंटिन्युअसली तिथेच असतो. म्हणजे त्याला मेंटेन करायची गरज लागत नाही. पुन्हा एकदा काय झालं बेटा? इलेक्ट्रिक सर्किटमध्ये जी एनर्जी असते ती कशाला लागते बेटा? टू प्रोड्यूस द करंट अँड ऑल्सो टू मेंटेन इट. इकडच्या साईडला मॅग्नेटिक सर्किटमध्ये काय होतं बेटा? एनर्जी इज रिक्वायर्ड टू प्रोड्यूस द करंट बट नॉट रिक्वायर्ड टू मेंटेन इट. दोघी पॉईंट कुठले झाले बेटा? आता एनर्जीचे. दोघी पॉईंट कुठले झाले? एनर्जीचे. चलो घ्या लिहून. इलेक्ट्रिक सर्किटच्या खाली एनर्जी इज रिक्वायर्ड टू प्रोड्यूस द करंट अँड टू मेंटेन इट. एनर्जी इज रिक्वायर्ड टू प्रोड्यूस द करंट अँड टू मेंटेन इट. एनर्जी इज रिक्वायर्ड टू प्रोड्यूस द करंट अँड टू मेंटेन इट. बाजूला मॅग्नेटिक सर्किटच्या खाली एनर्जी इज रिक्वायर्ड टू जस्ट प्रोड्यूस द फ्लक्स. एनर्जी इज रिक्वायर्ड टू जस्ट प्रोड्यूस द फ्लक्स अँड नॉट टू मेंटेन इट. एनर्जी इज जस्ट रिक्वायर्ड टू प्रोड्यूस द फ्लक्स अँड नॉट टू मेंटेन इट. ओके बेटा. आता टोटल माझे याच्यामध्ये 10 पॉईंट झालेत. अत्यंत महत्त्वाचा कन्सेप्ट. पुन्हा एकदा सगळे पॉईंट्स घेतो. याच्यामध्ये करंट असतो, याच्यामध्ये काय असतो? फ्लक्स. करंट म्हणजे काय? द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन. युनिट काय आहे? एम्पियर. फ्लक्सबद्दल काय सांगता येईल? द फ्लो ऑफ मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेस इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन. कुठली बेटा? नॉर्थ पोल टू साऊथ पोल. युनिट काय? वेबर. EMF stands for electromotive force. MMF stands for magnetomotive force. The force of the pressure that causes the electrons to move in a particular direction. Unit काय? Volt. MMF, the force of the pressure that causes the magnetic line of forces of the flux to move in a particular direction. Unit काय? Ampere turns. त्याच्यानंतर resistance म्हणजे काय? Opposition in the flow of current. Reluctance, opposition in the flow of flux. त्याचे दोघांचे फॉर्म्युले. त्याच्यावरून अजून एक पॉईंट होता. Resistance is directly proportional to length and inversely proportional to the cross sectional area. Reluctance is directly proportional to length and inversely proportional to the cross sectional area. पुढे काय? कंडक्टन्स इज डिफाइंड एज रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स. परमियन्स इज इक्वल टू 1 अपॉन रिलक्टन्स.
त्याच्यानंतर इलेक्ट्रिक सर्किटसाठी आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर असतं. तसंच आयच्या जागी काय आलं फाय, EMFच्या जागी MMF, आरच्या जागी काय आलं बेटा एस. याच्यामध्ये कंडक्टिव्ह असते, कंडक्टिव्हिटी असते, इप्सलॉनने दाखवतात. याच्यामध्ये परमियाबिलिटी असते, म्यूने दाखवतात. पुढे याच्यामध्ये मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी बी इज इक्वल टू फाय अपॉन ए असतो. करंट डेन्सिटी आय अपॉन ए असते. याच्यामध्ये दोन लॉज आहेत, केव्हीएल आणि KCL. याच्यामध्ये दोन लॉज आहेत, MMF लॉ आणि किर्चॉफचा फ्लक्स लॉ. याच्यामध्ये करंटला फ्लो होताना मिडियमची गरज लागते, याच्यामध्ये फ्लक्स फ्लो होताना मिडियमची गरज लागत नाही. पुढे एनर्जी इज रिक्वायर्ड टू प्रोड्यूस द करंट अँड टू मेंटेन इट. एनर्जी इज रिक्वायर्ड ओनली टू प्रोड्यूस द फ्लक्स बट नॉट रिक्वायर्ड टू मेंटेन इट. बट नॉट रिक्वायर्ड टू मेंटेन इट. एकदम 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 महत्त्वाचं. ठीक आहे. उद्या माझा एक नवीन फंडा चालू होईल, तो म्हणजे कुठला असेल बेटा मॅग्नेटिक सर्किटचा. उद्या माझा एक नवीन फंडा चालू होईल, तो म्हणजे कुठला असेल मॅग्नेटिक सर्किटचा. ठीक आहे. बरं, उद्या बरंचसं तुम्हाला फिगर्सचं असेल बेटा. उद्या बरंचसं तुम्हाला माझ्याकडनं शिकवण्याचा पाठ कमी असेल पण फिगर्सचा पाठ मोठा असेल. माझ्याकडनं शिकवण्याचा पाठ कमी असेल पण फिगर्सचा पाठ मोठा असेल बेटा. ठीक आहे. ओके बच्चा, दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू. गुड डे.